फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चेकमेट. खेळ संपला. नर्स, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, ऑपरेशन चालू आहे. कशी आहे तब्येत तिची आता? काळजी करायचं काहीच कारण नाही. ऑपरेशन अगदी व्यवस्थितरित्या पार पडलंय. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. अविनाश, तुमची मिसेस लवकरच शुद्धीवर येईल. ओके. मी काय औषध लिहून देतो, ते तुम्ही घेऊन या. हो. नाही, तू थांब इथे, मी घेऊन. डॉक्टर. कशी आहे तब्येत आता? आता जरा बरं वाटतंय. 15 दिवस माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय ना. त्रास काय त्यात? तू लवकर बरी हो म्हणजे झालं. अविनाश, औषधं मिळाली सगळी? हो. ओके. हे बघ, आता ऑपरेशन होऊन 8 दिवस झालेले आहेत. कदाचित उद्या आपल्याला डिस्चार्ज मिळेल. आणि हीच औषधं पुढे महिनाभर कंटिन्यू करायची. तो डॉक्टरांनी दिलेला कागद व्यवस्थित जपून ठेवलायस ना? हो, तो कागद मी नीट जपून ठेवलाय. तुम्ही दोघं जरा बाहेर जाता का? मला यांचं चेंजिंग करायचं. हॅलो, कोण बोलतोय आपण? पत्ता सांगा. ठीक आहे, आम्ही पोचतो ते लगेच. या बॉडीला फार मार लागलेला दिसत नाही. या माणसाने ड्रिंक केलं, अजूनही वास आहे. डॉक्टर प्रकाश देशमुख. कमलेश, त्या डॉक्टरांनी इथे काही औषधं लिहिलेली आहेत आणि त्याचा पत्ता पण इथे आहे. आदित्य, ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्याची व्यवस्था कर. लवकरात लवकर रिपोर्ट मागव. ठीक आहे. तोपर्यंत मी या डॉक्टरांना जाऊन भेट. यांच्याकडनं या माणसाची माहिती मिळू शकते. आदित्य शानबाग CI.
बोला, मी डॉक्टर देशमुख. काय काम होतं आपलं? डॉक्टर देशमुख, आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे. तो कोण आहे, त्याचा पत्ता काय, आम्हाला काहीच माहिती. ओके, पण त्याच्या खिशामध्ये हा कागद सापडला. बघू. हे तुमचं लेटर हेड आहे. हो, हे माझंच लेटर हेड आहे आणि यावर अक्षर सुद्धा माझा आहे. त्यावर औषधं लिहिलेली आहेत. औषध? हो, आत्ता आठवलं. मी एका बाईला ही औषध दिली होती, जिचं याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं होतं. गुड. त्या बाईचा पत्ता देऊ शकाल? हो, नक्की. पण रजिस्टर चेक करायला लागेल. प्लीज. चला. सोम, चल, गोळ्या घे. रोज रोज गोळ्या घेऊन मला खरंच कंटाळा आलाय. असं काय लवकर बरं व्हायचं ना. आणि डॉक्टरने सांगितले आता आणखी फक्त आठवडाभर गोळ्या घे. यस, आय एम CI ऑफिसर कमलेश सावंत. घाबरू नका, मला थोडीशी चौकशी करायची. या माणसाला तुम्ही ओळखता? हा माझा मित्र आहे, यशवंत. हा, काय झालं? या माणसाचा मृत्यू झालेला आहे. काय? काय? हो. आता त्याचा मृत्यू अपघाती झालाय, त्याने आत्महत्या केली आहे, त्याचा खून झाला, हे आपल्याला नंतर कळेल. तर मला तुमच्याकडनं मदत हवी. हा, बोला. याचा पूर्ण पत्ता आणि पूर्ण माहिती मला सांग. नाही, ऍक्च्युली गेले काही दिवस तो माझ्याकडे राहायला होता इथे. होता म्हणजे? म्हणजे ऍक्च्युली तो गावाकडचा आहे, कोकणातला. तो नोकरीसाठी मुंबईत आला आणि माझ्याकडे काही दिवस राहायचा तो. अच्छा. काल रात्री तो घरी आला नाही, तुम्ही काहीच केलं नाही? नाही, म्हणजे तो जाताना सांगून गेला होता की तो रात्री मित्राकडेच राहणार आहे. आम्हाला वाटलं तो मित्राकडेच राहिला असेल. ठीक आहे, मला त्या मित्राचं नाव आणि पत्ता द्या. ऍक्च्युली मी ओळखत नाही त्याला, माझ्याकडे पत्ता नाहीये त्याचा. नाही, म्हणजे मित्राशी ओळखही नव्हती आणि कधी तो घरी वगैरे सुद्धा आला नव्हता म्हणून. आपण? ही माझी बायको कुसुम. अच्छा, म्हणजे डॉक्टर देशमुखांनी ऑपरेशन केलं ते तुमचं? हो. ठीक आहे, तुम्ही मला यशवंतच्या गावचा पत्ता द्या. त्याच्या घरातल्या नाही गोष्ट कळवायला हवी. नाही साहेब, साहेब त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे? साहेब त्याला जवळचं असं कोणीच नाही. एक बायको होती पण तीही सोडून गेली. त्याला जवळच कोणीच नाही, ची बायकोही सोडून गेली. ठीक आहे, तरी पण तुम्ही मला त्याच्या गावचा पत्ता द्या प्लीज. ओके, मी लिहून देतो तुम्हाला. थँक्स. यशवंतचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय. एनी प्रॉब्लेम? त्याने भरपूर दारू घेतली होती आणि दारू बरोबर विषही मिळाला. विष? यशवंतचा मृत्यू हा विचारपूर्वक केलेला खून दिसतो. कारण यशवंतने जर दारूसोबत विष घेतलं असतं तर त्याची बॉडी अशी रस्त्याच्या कडेला दिसते सापडेल. करेक्ट. म्हणजे यशवंतच्या ड्रिंक मध्ये कोणीतरी विष घातलं असणार आणि ज्याने विष घातलं त्याने तो मेल्यावरती त्याची बॉडी रस्त्याच्या कडेला फेकली. शक्य? तुला अजून काय माहिती मिळेल? माहिती मिळाली आहे मला,
पण ती अर्धवट आहे. त्यासाठी मला यशवंतच्या गावी जावं लागेल. दादा, यशवंतचं घर कुठे? हा, ते घर तिकडे आहे बघ. तिकडे? हो, थँक्यू. दादा, तुम्ही या गावचेच? हो. बरं, या घरातील यशवंतला ओळखता तुम्ही? यशाना तो माझ्या शेजारीच राहिलाय, पण 2-3 महिने झाले बायको बरोबर कुठेतरी बाहेर गावी गेलाय. बायको बरोबर? हो. त्याची बायको याच गावची? नाही, सुनंदा. इथून खूप लांब आहे त्यांचं गाव. बरं, तिच्या गावचा पत्ता द्या. माहेरचा पत्ता मला नीट माहिती नाही, थोडाफार ठाऊक आहे, ते सांगतो. जेवढा माहिती आहे तेवढा सांग. ठीक आहे. आता तर त्या कुसुमचा यार यशवंतही या जगात नाहीये, त्यामुळे आता तिथे आपला पत्ता टाकून बघायला काहीच हरकत नाही. बघूया ट्राय करून. नमस्कार. आपण मी CI ऑफिसर कमलेश सावंत. या ना, या या. बसा. थँक्यू. काय काम काढलं होतं? मी तुमची मुलगी सुनंदा हिची चौकशी करायला आलोय. सुनंदा? ती केव्हाच मेली. काय? होय. ज्या दिवशी तिने यशवंत बरोबर लग्न केलं ना आणि घरातून पळून गेली, त्याच दिवशी ती आम्हाला मेली. काल ती घर सोडून पळून गेली. आमच्या नावाला काळीमा फासलाय तिनं. गावात कुठे तोंड दाखवायला जागा नाही. हे बघा, मी सुनंदाची चौकशी यासाठी करायला आलोय की मुंबईमध्ये तिचा नवरा यशवंतचा मृत्यू झालेला आहे. काय? हो. आणि सुगंधाचा पत्ता नाही, म्हणजे ती नवऱ्याला सोडून निघून गेली. तिने 4 वर्षापूर्वी यशवंतशी जेव्हा लग्न केलं तेव्हापासून आम्ही तिच्या बरोबरचे सगळे संबंध तोडून टाकलेत. हो, ती मेली का जिवंत आहे याची साधी चौकशी केली नाही आम्ही, आणि करणारही नाही. मग मला मदत म्हणून तिचा फोटो मिळेल का? मागच्या वर्षी गावात पावसानं पूर आला होता. जवळजवळ सर्व घर त्यात वाहून गेलं. त्यामुळे तिची कुठलीही गोष्ट आता या घरात नाही. एखादा फोटो तरी? तिचा एखादा जरी फोटो असता ना तरी तो आम्ही फाडून फेकून दिला असता. ठीक आहे, येतो मी. पाहिलं ना आपल्या सुनंदाची काय हालत झाली ती. मेलीनं आपण निवड केलेल्या मुलाबरोबर लग्न केलं असतं ना तर भलं झालं असतं तिचं. पण सांगणार कोण? म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. खरं आहे ते. आदित्य, तिची आणि तिच्या आई वडिलांची 4 वर्ष भेट झाली नाही. त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. मग आता एकच उपाय, त्याच्या घराची झडती घ्यायची आणि मग काय मिळतं ते पाहूया. आणि आदित्य, त्याचबरोबर तू अविनाशची बायको कुसुम तिच्यावरती नजर ठेव.
ओके ठीक आहे. मग कसे दिले नारळ? 10 रुपये ना. 10 रुपये? हो देऊ एक. छोटा नाही आहे? छोटा नाही आहे ना. आई ग, सोड मला. काय वेळेपण आहे हा. अच्छा अगं एकदा तुझं वेड लागलं ना की हा असला वेडेपणा करावाच लागतो, कळलं का? तू काय बोलतोयस कळतंय का तुला? आणि लग्न झालेल्या मुलीशी असं बोलायला लाज नाही वाटत? अच्छा अगं तू स्वतःहून लाज सोडलीयस, मग मी तरी कशाला धरून ठेवते काय? काय बोलतोयस रमण? हे बघ, आणि तुझा तो जो यार होता ना यशवंत, तो आता या जगात नाहीये. त्यामुळे तुला जर का कोणाची गरज असेल, नवरा सुखी ठेवत नसेल, तर आपण आहे ना. हा काय मूर्खासारखं बडबडतोयस? हे जास्त शहाणपणा करू नकोस काय? सोड मला. सोड काय? काय काय काम आहे तुमचं? हे बघा, तुम्हाला गोडीत सांगतो मी, तुम्ही आमच्या मध्ये पडू नका. हो नाही, हसण्यासारखं दात दाखवण्यासारखं काहीच नाहीये याच्यात. साहेब मला माफ करा साहेब, मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही कोण आहात ते. मी चुकलो साहेब, प्लीज मला माफ करा. मी जे विचारलं त्याची नीट उत्तर देशील? हो. बाजारात त्या बाईचा हात का धरलास तू? प्लीज प्लीज मला माफ करा साहेब, प्लीज. बाजारात त्या बाईचा हात का धरलास तू, हा माझा प्रश्न आहे. साहेब ती बाई तशीच आहे. तशीच म्हणजे? साहेब तिचे तिच्या नवऱ्याच्या मित्राशी संबंध होते. तुला कोणी सांगितलं? साहेब मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय साहेब. बस 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 बस. आई ग, जरा शीण आलाय प्रवासाचा. ओहो हो. हा घे. हा द्या एक. बरं किती झाले पैसे? असं करा, हे घ्या. अच्छा. अरे रमण, अरे काय म्हणतोस, कसं आहे? अरे मी मस्त. तू काय गावाहून आलास की काय? हो. आणि गुड न्यूज आहे. माझी बायको, अरे लग्न केलंय मी. नमस्कार. नमस्कार. हा माझा मित्र यशवंत. नमस्कार. हाही गावाकडेच असतो. बर. आता नोकरीसाठी म्हणून माझ्याकडेच राहणार आहे. अरे वा. अरे ही एवढी चांगली गुड न्यूज दिली आहेस, पण हे असं नुसतं सांगून नाही चालणार. एक झकास पार्टी द्यायला लागेल तुला. अरे देऊया की, एकदा वेळ काढून ये घरी. येईन, नक्की ये. बरं येऊ. बाय, सी यू. नमस्कार. येतो. चल या.
अविनाश, अविनाश. रमण, कसा आहेस? काय आज अचानक? बस. नाही, ठीक आहे. अविनाश, अरे मला मला जरा थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. अरे मग थोडं का? भरपूर बोल की. मला एक गोष्ट सांग, तुझा तो मित्र आहे यशवंत, हा, तो कसा आहे रे? म्हणजे तुझं काय मत आहे त्याच्याबद्दल? अरे आज अचानक असं का विचारतो? अविनाश, आता तुला ओपनलीच सांगतो मी, अतिशय नीच, हलकट आणि घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे. म्हणजे? हे बघ अविनाश, तुझी बायको सुद्धा तुला फसवतीये, धोका देतीये तुला. रमण, बस जे काही बोलायचंय ना ते स्पष्टपणे बोल. रमण, मला वाटलंच होतं या सगळ्या गोष्टींवर तुझा अजिबात विश्वास बसणार नाही, पण तू इथे नसताना तुझ्या बायकोला आणि तुझ्या त्या मित्राला यशवंतला एकमेकांबरोबर मजा मारताना मी पाहिलंय. बेडवर एकमेकांच्या मिठीत पाहिलंय मी दोघांना. तुला काय वेळ बीड लागलाय का? बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. यशवंत माझा मित्र आहे, फार जुना मित्र आहे. तो असं वागणारच नाही माझ्याशी. आणि माझी बायको तर बघ, माझी बायको माझ्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. आता लक्षात आलं माझ्या. अरे मीच पाठवलं यशवंतला तिच्यासोबत. अरे यशवंत तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. बघ अविनाश, मी जे माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ते मी तुला तसंच्या तसं सांगितलंय. त्यावर जर तुला विश्वास ठेवायचा नसेल ना तर तू नको ठेवूस. रमण, हे बघ, एक लक्षात, नेहमी आपल्याला जसं दिसतं ना तसं नसतं. अरे म्हणूनच जग फसतं. आता तुझंही असंच काहीच झालेलं आहे. अरे पण तू रमण, रिलॅक्स, कूल, बस बस. अरे शांत हो रे. मी असं करतो, तुझ्यासाठी थंडगार सरबत घेऊन येतो. अरे कम ऑन यार, बस. बायको तिकडे ह्याच्या मित्राबरोबर मजा मारतीये आणि ह्याला त्याचं काहीच सोयर सुतक नाही. मजा आहे. खोटं नाही बोलत, मी खरंच सांगतोय साहेब. ज्या माणसाशी तिचे संबंध आहेत त्याचं नाव सांगू शकशील? हो साहेब, त्याचं नाव होतं यशवंत. पण तो आता या जगात नाहीये. तो यशवंत गेला साहेब. मी खरंच खोटं बोलत नाही साहेब. मला माफ करा साहेब, मी अजिबात खोटं बोलत नाही. ठीक आहे. पुन्हा जर का बाईला त्रास दिलास तू तर लक्षात ठेव. नाही साहेब, परत अशी चूक नाही होणार माझ्याकडनं. पाटील, नाव पत्ता लिहून गाडी सोडून दे. साहेब. हॅलो हॅलो, अविनाश, आदित्य शानबाग CI. हा बोला साहेब. हे बघा, तुम्हाला थोड्या वेळासाठी आमच्या ऑफिसला यावं लागेल. ओके, मी लगेच येतो. ठीक आहे. कुसुम, हे कुसुम, मी जरा बाहेर जाऊन येतो. आपण? आदित्य शानबाग CI. यशवंतच्या मृत्यूची चौकशी करायला आलोय. आत येऊ? हा, या ना, आत या. बसा. नाही, ठीक आहे साहेब. पण माझे मिस्टर तर आत्ताच तुमच्या ऑफिसला गेलेत. ठाऊक आहे. मला तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं म्हणून मी इथे आता आलोय. म्हणजे? माझ्या काही प्रश्नांची खरी उत्तरं द्यायची तुम्हाला. ज्याचा खून झाला तो यशवंत तुमच्या नवऱ्याचा मित्र होता? हो.
यशवंत आणि तुमचे अनैतिक संबंध होते? हे खोट आहे. तुमच्या शेजारी रमण, त्याला आणू आता इथे. माझ्या प्रश्नांची खरी उत्तरे द्या. कारण यशवंत ज्याचा मृत्यू झालाय तो नैसर्गिक किंवा एखादा अपघात नसून त्याचा खून झालाय. काय? हो. हा विषय मला तुमच्या नवऱ्यासमोर काढायचा नव्हता, म्हणून मी इथे असं तुम्हाला एकांतात भेटतोय. बोला खरं काय ते. बोला खरं काय ते, नाही तर मला तुम्हाला अटक करावी लागेल. नाही प्लीज, असं काही करू नका. मी मी सगळं काय ते खरं खरं तुम्हाला सांगते. होय, यशवंतचे आणि माझे संबंध होते, पण ते अविनाशच्या लग्नाच्या आधी. नंतर माझे आणि यशवंतचे संबंध बिघडले आणि माझं अविनाश बरोबर लग्न झालं. मग यशवंत तुमच्या आयुष्यात पुन्हा कसा काय आला? माझ्या आणि यशवंतच्या संबंधाबद्दलचे पुरावे यशवंतकडे होते आणि तो मला सारख्या सारख्या धमक्या द्यायचा की ते सगळे पुरावे मी तुझ्या नवऱ्याला दाखवीन म्हणून. आणि म्हणून घाबरून जाऊन मला माझ्या मनात नसताना देखील यशवंत जे काही सांगेल ते ऐकावंच लागायचं. बरं, आणि ही गोष्ट अशी होती की ही मी माझ्या नवऱ्यालाही सांगू शकत नव्हते. ठीक आहे. यशवंतचा खून कोणी केला? मला खरंच याबाबत काहीच माहिती नाहीये. अविनाशला तुमच्या आणि यशवंतच्या संबंधाची कल्पना आली होती? नाही. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. एक मिनिट, माझ्यावर एक उपकार करा. म्हणजे हे सगळं प्लीज माझ्या मिस्टरांना सांगू नका, नाहीतर आमच्या संसारात खूप प्रॉब्लेम्स येतील. एवढी विनंती आहे माझी. तुमचा संसार सुखरूप व्हावा अशी माझी इच्छा. डोंट वरी, येतो. थँक्स. साहेब, तुम्ही जेवढे प्रश्न विचारलेत त्या सगळ्या प्रश्नांची मी अगदी खरी खरी उत्तरं दिलीत. मी आता जाऊ शकतो का? ठीक आहे, या तुम्ही. थँक्स फॉर कमिंग. आदित्य, आता काय करायचं? कुसुम आणि अविनाश नवरा बायको आहेत आणि यशवंत तिला ब्लॅकमेल करत होता आणि तिच्याशी संबंध ठेवून होता. यशवंतचा खून झालाय. मी त्या रमणलाच पुन्हा भेटतो. रमणच्या सांगण्यावरून अविनाशला यशवंत आणि कुसुमच्या संबंधांबद्दल ठाऊक होतं, पण त्यांनी ते हसण्यावरही नेलं. एवढी सिरियस गोष्ट एखादा नवरा हसण्यावरही नेतो. कदाचित त्याचा बदला म्हणून अविनाशने यशवंतचा खून केला असेल तर? शक्य आहे. यशवंतची बायको यशवंतला सोडून गेली का? कारण यशवंत आणि कुसुमच्या संबंधांबद्दल तिला कळलं होतं. आदित्य, आपल्याला यशवंतच्या घरी जो फोटो मिळालाय, मला वाटतं त्या फोटोतच आपल्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. युअर राईट. मला वाटतं की आपण त्या डॉक्टर प्रकाश देशमुखला भेटूया. यस, हीच ती बाई जिचं ऑपरेशन याच हॉस्पिटलमध्ये झालं होतं. थँक्स डॉक्टर. लॉक करून गेलो होतो ना? मग दरवाजा उघडा कसा? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? इथे काय करताय?
मी काय विचारतो तुम्हाला, तुम्ही माझ्या घरात काय करताय? अविनाश, हे माझे आई बाबा आहेत. आई बाबा? पण तुम्ही इथे असे अचानक कसे काय? तू या माणसाशी केव्हा लग्न केलंस? बाबा, ते काय झालं ना, यशवंत एका अपघातात गेला, मग त्यानंतर मी यांच्याशी लग्न केलं. पण यशवंत तर तुम्हाला ब्लॅकमेल करत होता. आणि यशवंत जिवंत असताना तुम्ही अविनाशच्या पत्नी होता. एकाच वेळेला 2 पुरुषांशी लग्न. यशवंतच्या घराची झडती घेताना हा फोटो आम्हाला तिथे सापडला. एकाच वेळी एक बाई 2 पुरुषांशी लग्न करते. एक बाई आणि 2 पुरुष एकत्र राहतात. अगं पुरी, जे काही बोलायचंय ना ते आत्ताच खरं बोल, कारण यातून तुझी सुटका नाही आता. बोला मिस्टर अविनाश, खरं काय ते सांगून टाका, नाहीतर आम्हाला तुम्हा दोघांना अटक करावी लागेल. आणि कस्टडीमध्ये आम्ही खरं कसं बोलायला लावतो याची छोटीशी कल्पना तुम्हाला असेलच. बोला. सांगतो, सगळं खरं खरं सांगतो. पण अविनाश? कुसुम, आता आपल्याला सगळं खरं खरं सांगावंच लागणार आहे. कुसुमला ट्यूमरचा फार मोठा त्रास होता. त्यासाठी तिचं ऑपरेशन करावं लागणार होतं. ऑपरेशनसाठी साधारणपणे 2 ते 2.5 लाख रुपये इतका खर्च होता. आणि इतके पैसे यशवंतकडे नव्हते. त्याच्याकडे 50,000 रुपये होते. मला एक कल्पना सुचली. यशवंत, बघ, तुझ्या बायकोचं ऑपरेशन होऊन जर तिचा जीव वाचवायचा असेल तर एक मार्ग आहे माझ्याकडे. बोल मित्रा, लवकर बोल, काय मार्ग आहे? यशवंत, मी मुंबईत ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीमध्ये मला एक फॅसिलिटी आहे. म्हणजे जर माझी आई, वडील किंवा बायको यांचं ऑपरेशन किंवा औषध पाणी करायचं असेल तर त्याचा संपूर्ण खर्च माझी कंपनी करते. पण या सगळ्याचा आम्हाला काय फायदा आहे? जर मी कुसुमशी लग्न केलं तर? अविनाश, काय बोलतोयस तू? तुझं डोकं बिका फिरलंय की काय? अरे नीट ऐकून घे. हे बघ, कुसुमच्या ऑपरेशनसाठीचा जेवढा काही खर्च आहे तो माझी कंपनी करेल. आणि ऑपरेशन झाल्यानंतर कुसुम पुन्हा गावी येणारच आहे. अरे तुम्ही दोघेही पुन्हा नवरा बायको म्हणून राहणारच आहात. अरे पण हे बघ, तुझ्याकडे फक्त 50,000 रुपये आणि कुसुमच्या ऑपरेशनचा खर्च
2 ते 2.5 लाख रुपये. तुझ्याकडे ते 50,000 आहेत ते तू मला दे. तुझाही फायदा माझाही फायदा. बोल काय करणार आहेस? अविनाश बोलतोय त्यात काय तथ्य आहे? मला वाटतं तू त्याच्यापुरता तात्पुरता का होईना मोठं लग्न कर. काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? मलाही नाही पटत आहे. कुसुम असं काय करतेस? हे बघ तुझा जीव वाचावा ना म्हणून तर मी हे पाऊल उचलतोय. तुझ्याशिवाय ना मला दुसरं कोणी नाही आहे ग. प्लीज माझं तुझ्यावर खूप प्रेम. अविनाश तुझं म्हणणं आम्हाला दोघांना मान्य आहे. वेल मग यशवंत आता आपल्याला एक काम करायला हवं. म्हणजे कुसुमचं आणि माझं दोघांचंही कायदेशीर पद्धतीने म्हणजे रजिस्टर पद्धतीने लग्न करायला हवं. अरे कारण कुसुम आणि मी आम्ही दोघंही नवरा बायको आहोत याचे पुरावे मला माझ्या कंपनीत द्यायचे आहेत. ठीक आहे. यशवंत अरे अजिबात काळजी करू नको. हे बघ ज्या कायद्यानुसार आम्ही लग्न करणार आहोत त्याच कायद्यामध्ये डिवोर्सची तरतूद आहे. एकदा का कुसुमचं ऑपरेशन झालं की मी तिला डिवोर्स देईन. ती पुन्हा तुझी बायको म्हणून पुन्हा गावी येईल. ओके? ठीक आहे. नंतर तू आणि कुसुमने रजिस्टर लग्न केलं बरोबर? हो. कुसुम अविनाशची बायको म्हणून अविनाशच्या कंपनीने सगळा खर्च केला हो ना? पुढे कुसुम आणि मी 2 महिने एकत्र होतो. या 2 महिन्यात आम्ही इतके जवळ आलो होतो की आम्ही एकमेकांच्या पासून दूर राहूच शकत नव्हतो. पण तुमच्या दोघात काटा होता तो कुसुमचा खरा नवरा यशवंत. आणि तो काटा दूर करण्याची गरज होती. खरंय ना? आता तुझ्या तोंडून सांग तू त्याचा कसा काय खून केलास? त्या रात्री यशवंत थोडी घेतोस? नकोय? नक्की? अरे थोडी घे ना. अरे घे रे. स्पेशल आहे थोडी रे. मित्र आहेस ना माझा. घे ना थोडी घे रे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे याला म्हणतात मित्र. ये 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 यशवंत आला आला घर आला घर आला.
जाऊया घरी जाऊया आपण हो जाऊया कुसुमकडे जाऊया गेलो बाय चलो जाइए आप हाँ गेले घरी जाऊया आपण झोप येते ना मला झोपूया झोपूया ये कायमचं झोप कुसुमच्या आणि माझ्या लग्नात विटनेस म्हणून तिच्या नवरा असतानाही सही केली होतीस ना. आता आम्हाला दोघांना कायमचं नवरा बायको म्हणून जगू दे. झोप शांत झोप. अशा प्रकारे तू मित्राचा विश्वासघात केलास. तू यशवंतचा नाही तर मैत्रीचा खून केलायस. मैत्रीच्या नावाला कलंक आहेस. कुसुम आणि अविनाश यशवंतच्या खुनाच्या आरोपाखाली आणि एका कंपनीला फसवल्याबद्दल आम्ही तुम्हा दोघांना अटक करतो.